गुळवे यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये आज संजय राऊत यांचा मेळावा होतोय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर संजय राऊत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि या मेळाव्याआधी राऊतांची पत्रकार परिषद होण्याची सुद्धा शक्यता दिसते। तर संजय राऊत यांचा हा मेळावा होतोय संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये आज संजय राऊतांचा हा मेळावा पार पडणार आहे आणि त्याआधी संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुद्धा होईल आणि या पत्रकार परिषदेतून संजय राऊत नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय आज संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांचा मेळावा होतोय आणि त्याआधी ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहे। संजय राऊत नेमकं काय बोलण्याची शक्यता आहे? गौरी, खरं म्हणजे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे। 26 तारखेला या सगळ्या संदर्भामध्ये मतदान होणार आहे आणि या सगळ्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या दिवशी महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी प्रचार बैठक घेतली होती। संस्था आणि शिक्षक या सगळ्या दरम्यान उपस्थित होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरत नाही तोच संजय राऊत देखील नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत। उद्याच्या दिवशी जर बघितलं तर या सगळ्या प्रचाराचा काळ जो आहे तो संपुष्टात येणार आहे। त्यामुळे आजच्या दिवशी 5 वाजेच्या दरम्यान संजय राऊत हे मेळावा घेणार आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी। तर थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद देखील होईल। दिवसभर एका हॉटेलमध्ये संजय राऊत संस्थाचालक असतील, शिक्षक असतील यांच्यासोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेणार आहे। त्यामुळे दोन्हींकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जाते। या निवडणुकीत कोण बाजी मारणार अशा स्वरूपाची राजकीय वर्तुळात चर्चा जरी असली तरी आता प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना संजय राऊत नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका होणार आहेत। त्यामुळे या सगळ्या निवडणूक काळामध्ये संजय राऊत काय मेळाव्यामध्ये बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। गौरी, हो नक्कीच किरण, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।